थांबा, स्क्रोल करू नका. पंढरपूरची वारी दरवर्षी का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? हिंदू शास्त्रातील कथेनुसार खूप वर्षांपूर्वी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होते. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल स्वतः त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याने देवालाही थांबवण्याची विनंती केली. त्याने भगवानांना बसवण्यासाठी एक वीट फेकली आणि म्हटले, प्रभू, कृपया या विटेवर तुम्ही उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमचे दर्शन घेईल. भगवान विठ्ठल भक्ताच्या सेवाभावाने इतके प्रसन्न झाले की त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभेच राहिले. त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हटले, जो कोणी श्रद्धेने माझ्या दर्शनासाठी येथे येईल त्याच्यावर माझी कृपा सदैव राहील. तेव्हापासून आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. ही केवळ यात्राच नाही, तर भक्ती, नम्रता, सेवा आणि समर्पणाचा उत्सव आहे. या कथेतून एकच संदेश मिळतो, आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. खऱ्या भक्तीमध्ये अहंकार नसतो, सेवा असते. देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रेम, नामस्मरण आणि निस्वार्थ सेवा. म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर मित्रांनो, आपली कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि अशा अजून नवीन कथा ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.